नमस्कार, प्रणील एज्युकेशन चॅनलच्या माध्यमातून मी इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नोत्तराची स्वाध्यायमाला 1 सादर करत आहे। या व्हिडिओत आपण इतिहास विषयाचा पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणातील स्वाध्यायमधील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना मला तुम्हाला सांगायच्या आहेत। त्यामध्ये पहिली, आपला स्वाध्यायामधला जो पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पूर्ण विधान लिहून जिथे रिकामी जागा दिली आहे त्याच ठिकाणी योग्य उत्तर लिहावे। फक्त उत्तराचा पर्याय किंवा शब्द लिहू नये। 2, पाठ्यपुस्तकात जरी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा असे असले तरी तुम्हाला फक्त चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती जशास तशी चुकीची जोडी असे लिहून त्याखाली ती लिहायची आहे। चुकीची जोडी दुरुस्त करायची नाही। 3, प्रश्नोत्तरे लिहिताना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे समासामध्ये 1, 2, 3, 4 याप्रमाणे असे मुद्दे टाकूनच लिहा। 4, संकल्पना चित्र हा प्रश्न पूर्ण करताना संकल्पना चित्र काढूनच त्यामध्ये उत्तरे लिहा, नुसती उत्तरे लिहू नका। 5, तक्ता पूर्ण करताना पूर्ण तक्ता आखूनच सर्व माहिती लिहा। अशा सूचनांचे पालन जर तुम्ही केलात तर तशी सवय तुम्हाला लागून बोर्ड परीक्षेत तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील किंवा जास्तीत जास्त गुण मिळण्यास मदत होईल। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये 1, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। पर्याय क्रमांक अ, व्होल्टेअर, ब, रेने देकार, क, लिओपोल्ड रांके आणि ड, कार्ल मार्क्स। योग्य उत्तर आहे अ, व्होल्टेअर। 2, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला। पर्याय अ, कार्ल मार्क्स, ब, मायकेल फुको, क, लुसिया फेबर, ड, व्होल्टेअर। योग्य उत्तर आहे पर्याय ब, मायकेल फुको। प्रश्न पहिला ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। पहिली जोडी आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री। दुसरी जोडी आहे लिओपोल्ड हॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री। 3, हिरोडोटस, द हिस्ट्रीज। 4, कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। चुकीची जोडी 4, कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1, द्वंद्ववाद। त्यामध्ये पहिला मुद्दा, हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते। 2, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही। उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद डायलेक्टिक्स असे म्हटले जाते। 3, या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो। 4, त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 10वी वर्गाचा स्वाध्याय देताना बोर्ड परीक्षेच्या संदर्भातून काही महत्त्वाच्या सूचना मला तुम्हाला सांगायच्या आहेत, जेणेकरून बोर्ड परीक्षेत तुम्हाला आउट ऑफ किंवा जास्तीत जास्त मार्क्स मिळतील। कारण मी जेव्हा बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासते तेव्हा मॉडेल आन्सर शीट जेव्हा बोर्डाकडून येते त्यामध्ये जी बोर्डाकडून प्रश्नाची उत्तरे दिलेली असतात ती पाठ्यपुस्तकातील ओळी जशाच तशा उत्तरासाठी दिलेल्या असतात आणि त्यानुसार गुणदान करावे अशा सूचना दिलेल्या असतात। प्रश्न दुसरा मधील दुसरा प्रश्न, संकल्पना स्पष्ट करा मधील दुसरा प्रश्न, ॲनल्स प्रणाली। 1, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्स मध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली। 2, ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली। 3, इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने,
सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्वाचे मानले जाऊ लागले. 4. एनएस प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. 2. सिमॉन द बोव्हर या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. 3. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. 4. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 2. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर 1. मायकेल फुको यांचा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 2. या ग्रंथामध्ये मायकेल फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. 3. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. 4. मायकेल फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर 1. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. 2. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. प्रश्न 2. रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? उत्तर 1. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. 2. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता. 3. रेने देकार्त यांनी लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो. 4. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असा तो नियम होय. प्रश्न 3. व्हॉल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? उत्तर 1. व्हॉल्टेरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. 2. व्हॉल्टेर या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. 3. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. 4. त्या दृष्टीने व्हॉल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आम्हाला जेव्हा बोर्डाकडून मॉडेल आन्सर शीट येते बोर्ड परीक्षेची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी, तेव्हा उत्तरामध्ये पाठ्यपुस्तकातील ओळी जशाच तशा उत्तरासाठी दिलेल्या असतात आणि त्यानुसार गुणदान करावे अशा सूचना असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली उत्तरे
किंवा इतर उत्तरासाठीचे अन्य संदर्भ दुर्दैवाने ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होते. अशी अनेक उदाहरणे जेव्हा उत्तरपत्रिकेचे रिचेकिंग केले जाते तेव्हा पाहाव्यास मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वाध्यायामधील प्रश्नोत्तरे सोडवताना शक्यतो पाठ्यपुस्तकातील मजकुरास जास्तीत जास्त प्राधान्य द्या, जेणेकरून तुम्हास जास्तीत जास्त गुण मिळतील. प्रश्न 5. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्वाचे विचारवंत. 1. रेने देकार. 2. व्होल्टेयर. 3. मायकेल फुको. 4. लिओपोल्ड रांके. संकल्पना चित्र पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना संकल्पना चित्र आपल्याला जशाच तसे आखून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये त्याची उत्तरे लिहायची आहे. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये 6 विचारवंतांचा उल्लेख आलेला आहे. त्यापैकी कुठलेही तुम्ही 4 लिहू शकता. याशिवाय कार्ल मार्क्स तसेच जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचाही समावेश युरोपातील महत्वाचे विचारवंत यामध्ये होतो. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. 2. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. 3. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. 4. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. 5. मानवी इतिहास अशा वर्ग सिद्धांताचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. 6. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. प्रश्न 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. 1. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. 3. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. 4. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर लिहित असताना आपणास वाटलं की एखादा शब्द किंवा एखादं वाक्य हे महत्वाचे आहे तेव्हा त्याला अधोरेखित करायला विसरू नका. प्रश्न 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 2. सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. 3. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. 4. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 5. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. सविस्तर उत्तरे लिहा मधील प्रश्न 4. लिओपोल्ड हॉन रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर. लिओपोल्ड हॉन रांके यांनी इतिहास लेखनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. 1. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. 2. ऐतिहासिक घटनाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 3. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
4. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. 5. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि असे मुद्देसूद उत्तरे जर तुम्ही लिहिलात तर बोर्ड परीक्षेमध्ये मॉडरेटर किंवा क्रॉस मॉडरेटर करून आपला पेपर जरी चेक झाला तरी आपले मार्क्स कमी न होता त्याचा फायदाच आपल्यास नक्की होईल. जास्तीत जास्त गुण किंवा आउट ऑफ मार्क्स मिळण्यास यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. धन्यवाद.